साहेब काय सांगाल, आज स्मार्ट मीटर संदर्भात आपण आज महावितरणाला निवेदन दिलेलं आहे, काय नाही, नेमकी 2-3 विषय घेऊन आम्ही महावितरणला त्या ठिकाणी भेटलो. कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये एकतर पाण्याच्या तुटतोडामुळं उपसाबंदी पाटबंधारे विभागानं लावलेली आहे. 2 दिवसाची उपसाबंदी आता 4 दिवसावर त्या ठिकाणी गेलेलं आहे. दुसरा फेरासुद्धा शेतकऱ्याला मिळणार नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. ऊन तर कडाक्याचं आहे. आमचं म्हणणं काय यातलं, जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एल निनोचा प्रभाव या राज्यामध्ये होणार आहे, पाण्याचा तुटवडा होणार आहे. मग 4 महिन्यात तुम्हाला विजेचं नियोजन करता आलं नाही का? आता आम्हाला अधिकारी सांगतात कोयनेतलं पाणी संपलंय, 2000 मेगावॅट वीज जनरेशन कमी झाले, आम्ही त्या ठिकाणी वीज पुरवठा करू शकत नाही. मग 4 महिने सरकार झोपा काढत होतं का? सरकारला याचं नियोजन कळलं नाही का? नाही तर मागच्या वर्षी सांगायचं होतं शेतकऱ्यांना पीक घेऊच नका म्हणून, सगळ्यांनी रानं टाकली असती आपली आणि सरकारच्या दारात येऊन बसली असते. नाही तर लाडकी बहीण योजना केली तसं लाडका शेतकरी योजना करा, आम्ही शेती बंद करतो, घरात बसतो आम्ही. म्हणजे सरकारचं निष्क्रिय धोरण त्याचा फटका शेतकऱ्याला त्या ठिकाणी बसतोय. आणि म्हणून आज 8 तास वीज देतो म्हणतात, ती 6 तास केली. 6 तासातले सुद्धा या ठिकाणी कंटिन्युअस वीज आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही. आमची मागणी काय, कायदा काय सांगतो, तुमची अर्धा तास वीज गेली तर पुढं वाढवून द्या. हे वाढवून देत नाहीत. आमचं म्हणणं तेच आहे. आणि म्हणून आमचा इशारा आहे महावितरणला की तुम्ही आता वीज वसुलीसाठी पारितोषिक मिळालं या सर्कलनं, आता वीज वसुली नाही झाली म्हणून पारितोषिक तुम्हाला मिळेल. कारण की जर यामध्ये महावितरण आणि हे सुधारले नाहीत तर आम्ही पुढच्या काळामध्ये वीज बिल भरणार नाही ही भूमिका या ठिकाणी घेऊ. कारण की नुसतंच मीटर तिथं आहे परंतु त्याचा फायदा नाही. दुसरा मुद्दा स्मार्ट मीटरच्या संदर्भात, आता 2025मध्ये का 26मध्ये पुन्हा केंद्र शासनानं स्मार्ट मीटर बसवलीच पाहिजेत या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलेलं. आमचा त्याला या ठिकाणी विरोध आहे. ही जबरदस्ती नको, माझी इच्छा असेल तर स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवा अशी आमची भूमिका या ठिकाणी. सोलरच्या बाबतीत देखील सरकारचं धोरण या ठिकाणी चुकलेलं आहे. आणि म्हणून एकूणच हा कारभार जो काय चाललेला आहे तो MSEBचा चुकीचा आहे. 14,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान जर MSEBला या ठिकाणी मिळत असेल तर मग तुम्ही, आमचं म्हणणं MERC आता सांगितलं त्यांनी, MERCच्या फीडरवर सगळीकडे मीटर बसवा मीटर. एकदा शेतकऱ्याला वीज किती दिली या ठिकाणी कळेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा विजेचं मॅनेजमेंट केलेलं नाही, हे सरकारचं फेल्युअर आहे. साहेब, दुसरीकडे स्मार्ट मीटर संदर्भात जे बसवले जात आहेत न विचारता बसवले जात आहेत, यामुळं ग्राहक आणि ते कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये एक वाद निर्माण होतोय. आणि दुसरीकडे जर तक्रारी केल्या तर त्या कुणाला दिलं? आम्ही स्मार्ट मीटरच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर वर्षापूर्वी मोर्चा काढला होता. ज्या कंपनींना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपन्यांनी भाजपला चेकनं पैसे दिले, त्या आकडेवारी आम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे हे काय लोकांच्या हितासाठी नाही आहे. ज्यांनी भाजपला लेखी चेकनं पैसे दिले त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, तेच आता जबरदस्ती करतायत. सरकार काय बोलणार? मला इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये पैसे दिले त्याची आकडेवारी आम्ही सांगितलेलं आहे, कुठल्या कंपनीनं किती दिले, त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी मिळालेले. त्यामुळे ते काय करणार? आणि म्हणून ह्याला गरज नसलेल्या या गोष्टी सरकार आमच्या माती मानते ग्राहकाच्या. आणि आता तक्रारी अशा यायला लागल्यात की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिल वाढायला लागलं. मग हे बिल का वाढतंय असाही प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे.